तेव्हा खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे। दरम्यान खडकवासला धरणाजवळच्या परिस्थितीचा देखील आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी हर्षदास वकुळ। मी आता आहे खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि आता मागे खडकवासला धरणातलं साधारण 18,000 क्युसेकनी पाणी सोडायला सुरुवात झाली आहे आज सकाळपासून। या संपूर्ण धरणांच्या परिसरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे। जी महत्वाची 4 धरणं आहेत पानशेत, वरसगाव, खडकवासला आणि टेमघर या 4ही धरणांमध्ये खूप चांगला पाणीसाठा यायला सुरुवात झालेली आहे। पानशेत आणि वरसगावमध्ये तर मागच्या 24 तासात 201 ते 205 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। पानशेत धरण हे आत्ताच 80% भरलंय आणि वरसगाव धरण हे सुद्धा 65 ते 70% भरलंय। अर्थात महत्वाची गोष्ट म्हणजे ही दोन्ही धरणं ही या खडकवासला धरणाच्या पुढे आहेत आणि तिथून मात्र अजूनपर्यंत पाणी खडकवासला सोडलं गेलं नाहीये। आता जे खडकवासला धरण 90 ते 95% भरलेलं आहे ते ह्याच कॅचमेंट एरियामध्ये झालेल्या पावसामुळे भरलेलं आहे आणि त्यामुळे एक बॅलन्सिंग रिझर्वायर म्हणून ह्या धरणाकडे पाहिलं जातं। आणि त्यामुळे जेव्हा आज सकाळपासून जोरदार पाऊस, खरं तर काल संध्याकाळी 5 वाजल्यानंतरच जोरदार पाऊस खडकवासला सुरू आहे आणि आता या धरणाचे सर्व दरवाजे ओपन केलेले आहेत। सकाळी पहिल्यांदा 5,000 क्युसेकनी पाणी सोडायला सुरुवात झाली। ते पाणी आता साधारण 16 ते 18,000 क्युसेकनी सोडलं जात आहे आणि त्यामुळे आतापर्यंत कोरडं ठाक पडलेलं हे पाणलोट क्षेत्र आता मात्र पूर्णपणे पाणीमय, जलमय झालेलं पाहायला मिळतं आहे। अर्थात आता पुढे पुणेकरांना सगळ्यात प्रतीक्षा असते तो म्हणजे बाबा भिडे पूल पाण्याखाली जाण्याची। तो पुढच्या काही तासात पाण्याखाली जाऊ शकतो। असाच पाऊस पुढे देखील सुरू राहिला तर आणखी जास्त प्रमाणात पाणीसाठा या ठिकाणी पाणी सोडायला लागेल खडकवासला धरणातनं। त्यामुळे आता सध्याची स्थिती पुणेकरांसाठी ही या 4ही धरणांमध्ये अत्यंत चांगला पाणीसाठा जमायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह हर्षदास वकुळ, एबीपी माझा, पुणे।